सोलापूर जिल्ह्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असताना बाजारात मिळणाऱ्या कवडीमोल दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्च प्रति क्विंटल 2500 ते 3000 रुपये येत असताना बाजारात कांद्याला अवघे 500 ते 900 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आज सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की महागाईच्या वाढत्या प्रमाणात शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च गगनाला भिडले आहेत. मात्र बाजारातील दर कोसळल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन कांदा अनुदान व हमीभाव जाहीर करावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्ही बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे, काय मागणी आहे? कांद्याला किमान 3000 रुपयाचं अनुदान जाहीर करा आणि कांद्याला किमान 4500 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करा. या मागणीसाठी आज आम्ही मार्केट कमिटी सोलापूर येथे बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे. कारण या सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. आज मागील 2 महिन्यापासून बघितलं तर या ठिकाणी कांद्याचे दर सरासरी 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल एवढे कमी आलेले आहेत. एका बाजूला कांद्याचा उत्पादन खर्च हा एकरी 70 ते 80 हजार रुपयाच्या पुढे गेलेला आहे आणि एकरी उत्पादन निघते आम्हाला 40 ते 45 क्विंटल. म्हणजे कांद्याचा सरासरी उत्पादन खर्च काढला तर आम्हाला 2200 रुपयाच्या पुढे गेलेला आहे. म्हणून शासनाने किमान 3000 रुपयाचं आम्हाला अनुदान द्यावं आणि किमान 4500 रुपयाचा हमीभाव या ठिकाणी जाहीर करावा. मागील 30 वर्षापूर्वी सुद्धा आम्हाला कांद्याला किमान जे दर होते ते 400-500 रुपये प्रति क्विंटलचे आमचे दर मिळत होते. आज 30 वर्षानंतर सुद्धा 30 वर्षात किती पटीने महागाई वाढली तरी कांद्याचे दर मात्र वाढले नाहीत. ज्या प्रमाणात महागाई वाढली त्या प्रमाणात कांद्याचे दर वाढले पाहिजेत, ही मागणी घेऊन आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंदोलन करत आहोत. एका बाजूला राज्य शासनाकडे कृषी मूल्य आयोग आहे, कृषी विद्यापीठ आहेत. या कृषी मंत्रालयाने आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्याकडून अहवाल मागवावा, कांद्याचा उत्पादन खर्च किती येतोय. खरं तर राज्य सरकारने एक कांदा धोरण समिती नेमली होती. त्या समितीचा अभ्यास काय झाला, त्यांचा अहवाल काय आला, त्या समितीने काय अभ्यास केला हे कुठेही बाहेर एक शब्दही आलेला नाही. त्याच्यामुळे या अधिवेशन काळात किमान त्यांच्याकडून अहवाल घेऊन आणि या उत्पादन खर्चावर आधारित किमान 4500 रुपयाचा हमीभाव जाहीर करावा, ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. जर राज्य शासनाने या अधिवेशनामध्ये तात्काळ आंदोलनाची दखल घेऊन कांद्याला किमान 4500 रुपयाचा हमीभाव जाहीर नाही केला आणि 3000 रुपये अनुदान जाहीर नाही केलं तर मात्र आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून या शासनाविरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत. महाराष्ट्राचा कृषी मूल्य आयोग आहे. चळवळीचा कार्यकर्ता हा कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झाला, त्याला मंत्र्याचा दर्जा दिलेला आहे. तो आमच्याबद्दल काहीतरी चांगले निर्णय घेईल. शेतकऱ्याच्या कांद्याला, उसाला, धानाला, तुरीला, मुगाला, हरभऱ्याला, उडीदाला चांगला भाव मिळेल अशी आमची अपेक्षा होती. पण पाशा पाटील नावाचा गणंग हा कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झाला आणि त्याच्या उलट आमचं नुकसान करायला लागलेलं आहे. प्रत्येक वर्षी प्रत्येक भावामध्ये, प्रत्येक पिकामध्ये, प्रत्येक उत्पादनामध्ये तूर, मूग, उडीद, त्याच्यानंतर हरभरा ह्या सगळ्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होत असतं. आणि कृषी मूल्य आयोग हा निवांतपणे, शांतपणे AC मध्ये बसून झोपा काढत बसलेला आहे. निदान त्यांनी अधिवेशनाच्या काळात तरी लाईव्ह करावा लिलाव. कांद्याचे लिलाव जे सोलापुरात चाललेले आहेत, म्हणजे किती रुपयानं कांद्याचा लिलाव 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, हे लिलावाचं जे आहे लाईव्ह करावं आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा. कमीत कमी 4500 रुपये क्विंटलला भाव कांद्याला मिळाला पाहिजे. आणि 3000 रुपये सध्या जे झालेलं आहे, अतिवृष्टी झालेली आहे, करोना झाला, नोटबंदी झाली, सगळे भूता आमच्या पाठीमागे लागलेले आहेत. याच्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढायला लागलेत, याच्या पुढे सुद्धा वाढणार आहेत. हाच जर भाव राहिला, ट्रेंड कायम राहिला तर कृषी मूल्य आयोगाला, कृषी मंत्र्याला आणि विशेषतः मुख्यमंत्र्याला की बाबा जे संवेदनशील आहे असं म्हणतात, ह्या इथं संवेदना दाखवून आमच्या शेतकऱ्यांना 3000 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावं, ही मी ईश्वराचरणी आणि ह्या मुख्यमंत्र्यांच्या चरणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय झालंय आता, पार्लेजीचं बिस्किट पुडा 4 आण्याला होता, आज तो 4.5 रुपयाला झालेला आहे. आणि आमचा कांदा त्यावेळेला 4 रुपये होता, आज सुद्धा 4 रुपयाला आहे. 4, 4.5, 5 रुपयाचा येईल आहे. मटण त्यावेळेला 150 रुपये किलो होतं आणि त्यावेळेला आमचा कांदा होता 40 रुपये किलो होता. म्हणजे ही 95-96ची गोष्ट. सरकार पडलं त्यावेळेला, केंद्रातलं ह्याचं सुषमा स्वराजचं सरकार पडलेलं कांद्याच्या आंदोलनामुळं. पण आज सुद्धा परिस्थिती तीच आहे.
पण सरकार आता ढिम्म आहे. केंद्रामध्ये तेच आहेत, राज्यामध्ये तेच आहेत. त्यामुळं शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांच्या संवेदना भावना मेलेल्या आहेत. आणि सगळ्या वस्तूचा भाव वाढलेला असताना आमच्या शेतमालाचा उत्पादनालाच कमी भाव मिळतो. आता साधी बिर्याणी 60 रुपयाला मिळते हो. बिर्याणीला लागणारा कांदा 4 रुपये किलो, म्हणजे 25% माल जो उत्पादन खर्च लागतो तो. आणि कांदा मुर्गी कोंबडी त्यावेळेला 50 रुपयाला यायची. त्यावेळेला 2 कोंबड्या घेतले की बिर्याणी व्हायची. त्यावेळेला 400 रुपये यायचे. आज 250 रुपये बिर्याणी झालेली आहे आणि कोंबडीचा भाव 150 रुपये झालेला आहे. म्हणजे सगळं, म्हणजे कुठलंही उपपदार्थ असू द्या, मटण असू द्या, शेळी पाळा, मेंढी पाळा, कोंबड्या पाळा, काही पाळा, आमचं नुकसान शेतकऱ्याचंच होत आहे, बाकी कोणाचंच नुकसान नाही. म्हणून माझी सरकारला निदान डोळे उघडे ठेवून तरी बघा म्हणावं, एवढीच विनंती करतो. आणि आम्हाला अनुदान द्यावं कांद्याचं. आज कांद्याचं एवढं भाव पडलेला आहे खाली की कांदा काढून मार्केटला आणायला सुद्धा पैसे निघत नाहीत. इतकी दयनीय अवस्था कांद्याच्या बाबतीत झालेली आहे. कुठल्याही पिका, सोयाबीनचं असू द्या तसं झालं, उडीदचं असू द्या, तुरीचं बी हमी भाव सेंटर निघाला, ती सगळ्या शेतमालाला असं झालंय. कांद्याच तर काय नाही, आज रडकुंडी अवस्था अशी झालेली आहे की काय ना मार्केटला सुद्धा आणायला नको वाटायला एवढं. आणि काय नाही, 400 रुपये 500 रुपये उत्पादक काहीच खर्च निघाला. आज 2000 साली 30 रुपयाला एका मजुराचा रेट होता, आज 400 रुपये रेट झाला. काय सुद्धा परवडना. आणि एका एकराला जवळजवळ 40-45 हजार रुपये खर्च येतोय आणि होते ते 10-12 हजार रुपये. कशा असं जागायचं सांगा शेतकरी. तर एवढं सरकारला एवढी विनंती आहे की कमीत कमी 3000 रुपये अनुदान द्यावं आणि 4500 रुपये हमी भाव द्यावा. आणि ही एवढीच कळकळ विनंती करतो आणि इथेच थांबतो. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.